जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे एमपीएससी ग्रुप बी अँड सी सिरीज नंबर 3 वरती. ठीक आहे, या लेक्चर मध्ये मी इकॉनॉमिक्स शिकवणार आहे तुम्हाला आणि व्यवस्थित असा लेक्चर असणार आहे. वेटेज किती असतं कंबाईनचा, कंबाईन म्हणा किंवा ग्रुप सी म्हणा, त्यामध्ये वेटेज हे 15 प्रश्नांचं असतं, 15 मार्क्सचं असतं. त्यातलेही 3 प्रश्न आयोग काय करतं, करंट अफेअर्स मधून विचारतो. ठीक आहे, त्यामुळे 12 प्रश्नांची तयारी आपल्याला करायला लागेल. ठीक, यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे मॉनिटरी पॉलिसी, जे की पहिला प्रश्न मी घेतला आहे त्यावरती. प्रश्न पहा काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. तर संख्यात्मक साधने विचारलेली आहेत. यात संख्यात्मक साधने आहेत रेपो रेट अँड खुल्या बाजारातील खरेदी विक्री, ओएमओ. ठीक आहे, थोडस हा इकॉनॉमिक्स टॉपिक इंग्लिश मध्ये सांगणार आहे, पूर्णपणे नाही हा, म्हणजे फक्त इम्पॉर्टंट शब्द जे आहेत ते इंग्लिश मध्ये. का तर TYQ एक पाहिला होता मी कंबाईनचा, त्यामध्ये ना मोरल सुएसन हा शब्द आला होता, जे की तोच उत्तर होता आणि त्यामुळे खूप जणांना कन्फ्युज झालं होतं. त्यामुळे काय, अशा टाईपचा प्रश्न पुढे पण येण्याची शक्यता आहे. म्हणजे मराठीमध्ये टायपिंग करतात ते आणि इंग्लिशचे शब्द तिथे देतात ऍज अ एक्झाम्पल. ठीक आहे, पहा आता हे मौद्रिक धोरणावरती विचारलेलं आहे, मॉनिटरी पॉलिसी वरती. मॉनिटरी पॉलिसी, पहिले तर मॉनिटरी पॉलिसी काय आहे आपण पाहून घेऊया. समजा एक ऑफिस आहे, खूप असं मोठं ऑफिस आहे. त्या ऑफिसच्या समोर तुमचं काय आहे, एक वडापावचा ठेला आहे. हा, रोजचे तुमच्याकडे 20 एक लोक येतात, वडापाव खातात न जातात. तुमच्या वडापावची रेट किती आहे, तर रेट आहे 10 रुपये. किती आहे, 10 रुपये आहे. मग काय होणार, 20च लोक, ऑफिसमध्ये बरेच असे लोक आहेत पण 20च लोक खात आहेत. एका दिवशी काय झालं, ऑफिसमध्ये बोनस मिळाला लोकांना. काय झालं, खूप असा बोनस मिळाला, पेमेंट थोडीशी वाढवण्यात आली. ज्या लोकांना हे झेपत नव्हतं की यार रोजचे 10 रुपये खायचा, 300 रुपये महिना आणि वडापाव खायचा काय परवडत नाही, तर त्याही लोकांना काय झालं, ते अफोर्ड करू लागले की हा आता आपण 10 रुपयाचा वडापाव खाऊ शकतो. ठीक आहे, एकदमच काय झालं, 20 ऐवजी 100 लोक पाहायला मिळाले त्याला. किती लोक, 100 लोक. याला दिसलं वडापाववाल्याला, ठेलेवाल्याला की यार 100 लोक आले आज, तर म्हणजे काय की पेमेंट मिळाली असेल जास्तीत जास्त किंवा बोनस मिळाला असेल, असं तो अंदाज लावतो. मग काय करतो, आता माझ्याकडे तर 20च रुपयाचे 20च जणांचे वडापाव आहेत, आता बाकी मी कसे यांना हँडल करू. मग तो काय करतो, त्याची जी वडापावची रेट आहे तो 3x करतो, म्हणजे 30 रुपये करतो. ठीक आहे, त्यातले निम्मे लोक थोडेसे कमी होतात. मग फक्त वडापाववाल्यालाच कळत नाही गोष्ट, बऱ्याच ठिकाणी कळते की असं असं बोनस वगैरे मिळालेला आहे. बरेच लोक काय करायला लागतात, जरा आपली वस्तू महाग करायला लागतात. हे सगळं कोण ऑब्झर्व करणार, हे सगळं बँक ऑब्झर्व करणार. कोणती बँक ऑब्झर्व करणार, आपली बँक ऑफ बँक, आरबीआय बँक, बँको की बँक आरबीआय बँक. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधी स्थापन झाली होती, 1 एप्रिल 1935 मध्ये. ऍक्ट केव्हा आला होता, 1934 मध्ये. जे काही सांगत त्यांना ते मोती मोती असं म्हणून, सोनं सोनं असं म्हणून नोट करत चला, नंतर म्हणू नका यार पश्चाताप झाला. ठीक आहे, पश्चाताप झाला आम्ही केलं नाही वगैरे असं म्हणू नका. ठीक आहे, इतकं समजलं. बँक ऑफ बँक काय करणार, यार यांनी तर खूप पैसे वाढवले, यांनी इथे तर महागाई सुरू झालेली आहे, आता इन्फ्लेशन होत आहे, महागाई होत आहे, आता काय करायचं. बँकला काय आलं, तर बँक काहीतरी नुसके काढणार, काहीतरी मॉनिटरी पॉलिसीज चालवणार, कसले तरी पॉलिसी करायला लागेल, जे करून हे जे आहे, हे जे महागाई वाढत जात आहे ती नियंत्रणात यायला पाहिजे. त्यासाठी ती काय करणार, त्याचे टूल्स वापरणार, टूल्स म्हणतात त्याला. तर बँकेचे या टूल्स कोणते कोणते आहेत, एक आहे क्वांटिटेटिव्ह टूल्स, एक आहे क्वालिटेटिव्ह टूल्स, जे की यावरती प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे नेहमीच विचारतात. छान प्रश्न विचारतात आयोग, म्हणजे तोड नाही यांच्या प्रश्नांना. प्रश्न इतके आवडतात मला. ठीक आहे, सो काय होतं, 2 टाईपचे टूल्स होतात, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह. महागाई फक्त हे लोकच नाही, दुकानदारच नाही वाढवत, बँक पण वाढवतात. बँक ऑफ बँक नाही बरं, आरबीआय नाही, बँक वाढवतात. बँक कशी काय महागाई वाढवते, बँक आपल्या कर्जाची रेट वाढवून टाकते. 4% होते तर 8% घ्यायला लागते, अरे पैसा खूप आलाय त्या माणसाकडे, चला वाढवू आपण. असं करतात ते. ठीक आहे, जर तुम्ही पाहिलं असेल तर प्रायव्हेट सेक्टर मध्ये असंच होतं, म्हणजे प्रायव्हेट बँक बेसिकली असंच करतात की ते त्यांचे रेट वाढवतात. खूप लोक असे असतात की त्यांचे
कर्ज जे आहे ते संपता संपेना. ओके, तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे दोन टूल्स आहेत. ते तुम्हाला क्वालिटेटिव्ह मध्ये विचारले नाही प्रश्न, क्वांटिटेटिव्ह मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तर क्वांटिटेटिव्ह मध्ये कोणते कोणते येतात, तर क्वांटिटेटिव्ह मध्ये येतात कॅश, सीएस, एक सेकंड, कॅश रिझर्व रेट, एसएलआर, सीआरआर, एसएलआर, ओएमओ, ओपन ओपन मार्केट ऑपरेशन, ओएमओ. या ओएमओ मध्ये दोन घटक येतात, एक म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट येतात. सध्याचे रेपो रेट काय आहे, 5.25% आहे. ठीक आहे, हे येणार. आणि दुसरं म्हणजे एमएसएफ येणार. एमएसएफ म्हणजे काय, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, एमएसएफ. अजून एक येणार बँक रेट. ठीक आहे, यामध्ये पहा रेपो रेट एक आलेला आहे, खुल्या बाजारातील खरेदी विक्री किंवा ओएमओ एक आलेला आहे, बाकीचे नाही आहेत. हे काय झाले, क्वांटिटेटिव्ह झालं टूल्स. आता क्वालिटेटिव्ह पाहून घेऊया. यावरती प्रश्न मागे आला होता, त्याचा अपोजिट प्रश्न 2025 मध्ये आला, परत अपोजिट येऊ शकतो, म्हणजेच क्वालिटेटिव्ह वरती प्रश्न येऊ शकतो. यामध्ये काय काय आहे, मोरल सुएसन, इंग्लिश मध्येच करून घ्या, का असं म्हणत आहे, मोरल सुएसन हा शब्द मराठीमध्ये टाईप केला होता, पण मोरल सुएसन असा टाईप केला होता PYQs मध्ये. त्यामुळे इंग्लिश मध्येच लक्षात ठेवा, छोटेसे शब्द आहेत, इझी आहेत, माझा आहे, काहीच अवघड नाही. दुसरा म्हणजे चेंजिंग मार्केट रिक्वायरमेंट्स अँड कंझ्युमर क्रेडिट रेग्युलेशन्स, अजून क्रेडिट रॅशनिंग एक आहे. ठीक आहे, तर मोरल सुएसन खूप इम्पॉर्टंट आहे. काय करते, आता बँक पण आपले दर वाढवत आहे, तर आरबीआय काय करते, बँकांना जरा काय म्हणतात, धमकी देते. काय मॅडम धमकी बोलत आहे का तुम्ही, काय बोलताय, अरे एक गोड अशी धमकी. ठीक आहे, गोड अशी धमकी, जसं की सांगू शकते की भाई तुझे जे काम चालू आहे ना, तुझे पैसा वाढून ठेवत आहेस, दर वाढून ठेवत आहेस ना, यामुळे तुझं मोठं नुकसान करायला मी इथे बसलोय, तर तू ना तुला जर स्वतःला जरा आवर, असं बँक गोड शब्दात सांगते. आता मला या शब्दात सांगता येतं म्हणून मी सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, तू थोडस आवर, असं बँक काय करते, मोरल सुएसन देते त्यांना, बँकांना. तर बँक ऐकण्यात असतात, बँक ऐकतात, हा हे काही करू शकते, हे आपली बँक आहे, बँकांची बँक आहे, हे काही करू शकते. त्यामुळे यामध्ये क्वालिटेटिव्ह कोणते कोणते येतात, मोरल सुएसन, CMR, CRR, CR हे येतात. ठीक आहे, एवढं झालं. आता मॉनिटरी पॉलिसी बद्दल थोडस माहिती जाणून घेऊया आपण का, कारण हे जे टॉपिक मध्ये प्रश्न आलाय ना मॉनिटरी पॉलिसीचा, तर हा जो प्रश्न आला ना, हा प्रश्न एकदम मिडल वाला प्रश्न आहे. टॉपिक असा मोठा आहे, तेवढाही मोठा नाही की असा मोठा आहे, त्याच्या मागे काही गोष्टी आहेत आणि त्याच्या पुढेही काही गोष्टी आहेत, ते आपण थोडस जाणून घेऊया. आता पहा, मॉनिटरी पॉलिसी नेमकं काय आहे. मॉनिटरी पॉलिसी, ओके, समजा एक मोठस ऑफिस आहे, हा, त्या ऑफिसच्या समोर तुमचं ठेल्याचं दुकान आहे. कशाचा ठेला आहे, वडापावचा ठेला आहे, आणि तुमच्याकडे रोजचे असे 20 माणसं वडापाव खायला येतात. ठीक आहे, तुमचा वडापाव आहे ₹10 प्रत्येकी. ओके, तुम्ही रोजच्या माणसाचे पैसे घेऊन घरी जाता, आणि तेवढ्याच माणसाचे उद्या काय करता, वडापाव बनवून आणता. एक दिवस काय होतं, त्या ऑफिसमध्ये बोनस मिळतं, त्या लोकांना बोनस मिळतं, पेमेंट जराशी जास्त मिळते, अचानक काहीतरी घडतं. ज्यांची म्हणजे आपण एक शब्द वापरू शकत नाही, अवघड आहे तो शब्द, साधे सक्षम, ज्यांना जमत नाही की यार मी रोजचे असं 10 रुपयाचे वडापाव नाही खाऊ शकत, महिन्याला 300 नाही घालू शकत पैसे, तर त्यांना पण होतं की यार आज मी खाऊ शकतो, आतापासून मीही वडापाव खाऊ शकतो रोजचा. ठीक आहे, मग एकदमच काय होतं, 100 लोक त्या ठेल्याकडे जातात आणि मला पण वडापाव द्या म्हणतात. पण ते वडापावाला कन्फ्युज होईल का, अरे नेहमीच तर 20 यायचे, आज अचानक 100 आला, तर मी काय करू, आता माझ्याकडे काय आयडिया, तो काय करेल, आपल्या वडापावची रेट वाढवेल, 3 गुणा रेट वाढवेल, म्हणजेच 30 किंवा 40 रुपये रेट करेल प्रत्येकी वडापावला. ठीक आहे, मग त्या जागी अजून निम्मे लोक काय होतील, बाजूला होतील. पण यातनं थोडस विषय काय होईल,
वडापाववाल्याने रेट वाढवली. वडापाववाला सांगितला की असा सीन झाला माझ्याकडे. एखाद्या मोबाईलच्या दुकानात गेला आणि सांगितलं की असा सीन झालेला आहे माझ्याकडे, इतक्या लोकांना पेमेंट मिळाली, असा बोनस मिळालेला आहे. मग तोही काय करेन, आपले मोबाईलचे रेट वाढवेन. म्हणजे असं करत खूप ठिकाणी काय होईल, महागाई वाढायला लागेल. काय होईल, महागाई वाढेल. पण महागाई वाढली तर ते तिथेच थांबतील ना, म्हणजे ज्यांना पेमेंट वाढली ते तिथेच स्टॉप होतील यार. जिथे होतो तिथे चालू परत. ठीक है, एक रील आहे पहा, हमने अभी एसी लाना क्या शुरू कर दिया, लोगों ने एयर फ्रेशनर लाना शुरू कर दिया, काहीतरी एअर फ्रेश करायचं प्युअर एअर साठी. असं होतं मग त्या लोकांचं. मग हे कोण ऑब्झर्व करतं, हे सर्व कोण ऑब्झर्व करतं, ऑब्झर्व करणारे असते बँक ऑफ बँक, आरबीआय बँक. आता आरबीआय बँक काय करणार, यार यांना मेंटेन करायला लागेल, यांना खूप व्यवस्थित मेंटेन करायला लागेल. हे जे करत आहेत ना हे चुकीचं आहे. मग ह्यांच्याकडे टूल्स असतात, ते कोणते, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह टूल्स तर आहेतच, त्याच्या अगोदर काही गोष्टी घडतच असतात. मॉनिटरी पॉलिसीमध्ये अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात, ते पाहू. ठीक आहे, नुसका काढते एक बँक. आता पहा, हे तर मी तुम्हाला मॉनिटरी पॉलिसीची काय सांगितलेली आहे, हे मी सांगितलेली आहे, एक उदाहरण सांगितलेलं आहे. पण एक्झाम मध्ये काय येऊ शकतं हे पहा, एग्जाम में ये आ सकता है, ये करके दिखा म्हणते. एक्झाम मध्ये देतील याला एक काय म्हणतात, हे जे आहे मौद्रिक धोरण, याला काय करतील ते ब्लँक देतील. आणि डॅश म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे अर्थव्यवस्थेत पैशाचे प्रमाण व्यवस्थापित करण्यास वापरल्या जाणाऱ्या साधनांचा संच होय. आरबीआय बँक काय करणार, तर आरबीआय बँक म्हणणार यार ह्याला आपल्याला व्यवस्थित करायला लागेल, हे जे काही चालू आहे ना महागाई, याला नियंत्रणात आणायला लागेल. हेच काय, व्यवस्थापित करणे. मध्यवर्ती बँक म्हणजेच आरबीआय, अर्थव्यवस्थेतील पैशाचे प्रमाण व्यवस्थित करण्यास वापरल्या जाणाऱ्या साधनांचा संच आहे. ते साधन वापरेल, टूल्स वापरेल. ओके, चलो, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता मॉनिटरी पॉलिसीचे एक अजून कन्सेप्ट आहे, त्यामध्ये आहे बॅलन्स शीट. जे कोणी कॉमर्स केलं असेल त्याला नक्कीच माहित असेल, जसं की मी बॅलन्स शीट 11वी-12वी मध्ये होते, क्लास होता माझा. आणि काय झालं होतं की 11वी-12वी, 11वीला होते मी, पण लक्ष नव्हतं दिलं. म्हणजे 10वी झाली होती, 10वी झालं की एन्जॉय करायचं असं घरच्याने खूप सांगितलं. हा, एन्जॉय करायचं, काही नाही, आता अभ्यास कर, आता अभ्यास कर. पूर्ण वर्ष मला घरीच डांबून ठेवलं होतं आणि मी ते डोक्यात ठेवलं की 11वी मध्ये मज्जा करायची भाई साहेब. खूप एन्जॉय केलं मी 11वीला. तेव्हा 2019 होता. 12वीला काय झालं, 2020 लॉकडाऊन लागला आणि 12वी होती माझी त्यावेळेस, आणि कॉमर्सच होता आपला. तर काहीच येत नव्हतं आणि ट्युशन पण बंद होते, ट्युशन्स वगैरे. आणि एकदम सरांनी काय केलं, ते झूम मीटिंग वरती क्लासेस घ्यायला सुरुवात केली होती. मला तेव्हा काही समजेनासं झालं. सर काय म्हणले, समजलं नाही तरी तुला पे करायला लागेल, तू बसायला लागेल, असं जबरदस्ती. मी ते व्हॉट्सअपचा ग्रुप लीड केला मनानेच, घरी नाही सांगितलं. मी म्हणलं मी पे करणार नाही सर, नाही मला शिकायचंही नाहीये तुमच्याकडून, मला काही समजतच नाही. आणि बॅलन्स शीट होती जी मला टॅकल करायचं होतं, ते कसंही करून. मला वाटलं एक्झाम होईल, आता काही खरं नाही आपलं. मग तुम्ही अभ्यास करायला घेतला. बॅलन्स शीट एकदम व्यवस्थित बॅलन्स करणारी शीट असते ती, म्हणजे इकडले आकडे आणि इकडले आकडे आपल्याला बॅलन्स करायला लागेल. हा 12 दिवस तरी मला समजलंच नाही की काय असतं. पूर्ण युट्यूब पालतं घातलं होतं मी. मग एकदम शांत डोक्याने मी करायला घेतलं, तेव्हा बॅलन्स शीट समजायला लागली मला की भाई काय असतं. आणि इतकी मजा यायला लागली माहितीये का, म्हणजे इकॉनॉमिक्स टॉपिक इतका छान आहे, कोणीही त्याला वाईट बोलू नका प्लीज, खूप मस्त असतं इकॉनॉमिक्स टॉपिक मध्ये गोष्टी. ठीक आहे, तर फक्त तुमच्या मेन मेमरी जी आहे किंवा तुमचं ब्रेन जे आहे त्याला बॅलन्स मध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट करतात तेव्हा तुम्हाला ते इझिली समजायला लागेल. इथे तर खूप सोपे असे बेसिक असे असतात, पण 11वी-12वीलाच ना खूप हाय लेवलचे प्रश्न असतात, माहितीये का तुम्हाला. असो, मी एक माझं सांगितलं उदाहरण की मी माझ्या टाइम मध्ये काय, पण 12वी झाली माझी कशामध्ये, लॉकडाऊन मध्ये झाली. आणि मला कमी मार्क आले असते, पण ना ते एक्झामच झाली नाही, म्हणून मला कॉलेजवाल्यांनी 90% दिले. यार ओरा आहे, ओरा होता माझा त्यावेळेस. असो, चलो, एक शेअर करू वाटलं म्हणून शेअर केला. तर बॅलन्स शीट मध्ये दोन गोष्टी असतात, एक असतं असेट, असेट, एक असतात लायबिलिटीज, लायबिलिटीज. ठीक आहे,
असेट अँड लायबिलिटीज. असेट काय असतं? आता बँक जे आहे, बँककडे काय असते? मालमत्ता असते, बँककडे व्याज येते. बॅलन्स शीट आता आपल्या घरी बनते असं नाही बरं का. बॅलन्स शीट घरी बनते ही, घरी कोणी बनवत असेल की एवढा एवढा खर्च झाला, एवढा निम्मा हे झालं ते झालं, आमच्याही घरी नाही बनत आहे. बस मोबाईलवर आई करत असते आपलं आपलं काहीतरी बॅलन्स वगैरे. ठीक आहे. तर हे कुठे बेसिकली होतं? तर बँकमध्ये होतं बॅलन्स शीट. ठीक. तर बँककडे मालमत्ता कुठून येणार? आता पहा, एखादे व्यक्ती आहे, त्याने लोन केलेलं आहे, पण लोन कशाच्या बेसिसवर केलं? त्याची एक जागा आहे, त्या जागेवर तो घर बांधतोय आणि घर अर्ध्यात बांधून त्याने बँकचे लोन फेडणं बंद करून टाकलं. तर ती जी मालमत्ता आहे ती कोणाची होणार? ती होणार बँकची ऑब्व्हियसली. ते काय आहे? मग बँकचं एक असेट झालं. ठीक आहे. तसंच त्याप्रमाणे मशिनरीज असतात. एक मशिनरी घेतलेली आहे, जमलंच नाही पे करणं आणि मग ती ही मशिनरी कोणाची होती? असे खूप गोष्टी असतात. मशिनरी, गाड्या, बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात. ठीक आहे. हे काय झालं? बँकचं असेट झालं. आणि लायबिलिटीज काय? तर लायबिलिटीज म्हणजे बँक व्याज देते, बँकांना व्याज द्यायला लागतं. इथे काय होतं? बँक व्याज घेते, इथे काय होतं? बँक व्याज देते. ठीक आहे. असेटला हात असं दिल्यासारखं करा, है ना. माझी आई नेहमी म्हणते असं हात दिल्यासारखा असा हात, काय म्हणतात, पाम दाखवू नकोस. आता असो, काय झालं, मला आज बडबड 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 करत आहे मी, सॉरी. असेट आहे, त्यामध्ये काय करते? बँक व्याज घेते आणि लायबिलिटीज मध्ये देते. आता कोणाला देते असं तुम्ही म्हणाल? बऱ्याच गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगते लायबिलिटीज मध्ये काय होतं. आता मी आहे, मी काय करेन? बँकांना 1,00,000 रुपये देईन, 1,00,000 रुपये देईन आणि बँक त्याचे मला 2% देईन. ठीक आहे. तर बँक का वेडी आहे का तुझ्याकडून 1,00,000 रुपये घेईल ना तुला 2% देईल? काय वेडी आहे का बँक? अरे नाही. ऐका तर समोर काय होतं. त्यातले काही पैसे आहे ना बँक काय करेल? आरबीआय ला देणार कॅशच्या स्वरूपात. कॅशच्याच, हा. याला काय म्हणतात? CRR. समजलं तुम्हाला हे? आणि यातले ना काही पैसे ते स्वतःकडे ठेवणार. कशाच्या स्वरूपात? एक तर कॅशच्या स्वरूपात, दुसरा गोल्डच्या स्वरूपात, तिसरा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या स्वरूपात. तुम्ही म्हणाल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज काय असतं? जर सपोज गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट बँक वेगळा आहे हा प्रकार, जरा व्यवस्थित लक्ष देऊ नका. गव्हर्नमेंट काय करणार? समजा गव्हर्नमेंटला रस्ते बांधायचे आहेत, गव्हर्नमेंट बँकाकडून कर्ज घेणार. पण कर्ज घेतल्यानंतर कर्ज फेडायलाही लागेल. मग कर्ज कशाच्या बेसिसवर फेडणार? बँक काय करणार? त्यांच्याकडून एक पेपर घेईल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असा पेपर असतो, ते पेपर घेईन, आपल्याकडे ठेवेन, कर्ज फेडेपर्यंत ते पेपर त्यांच्याकडेच राहील. जेव्हा कर्ज फेडलं तेव्हा ते अबॉलिश करणार. ठीक आहे. ते काय आहे? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे. तर काही पैसे स्वतःकडे ठेवणार, काही पैसे आरबीआय ला देणार आणि काही पैसे असं होऊ शकतं की एखाद्या कोणत्या व्यक्तीला लोन पाहिजे असेल तर त्याला 4% लोन देणार. म्हणजे इथं काय होतं? 4% लोन दिला, मला 2% वापस येणार, परत यांना 2% वापस येणार, आरबीआय ला पैसे देणार. तर आरबीआय ला जेव्हा पैसे देतात, आरबीआय काय देते? यातलं काहीच देत नाही. ठीक आहे. आरबीआय 1 रुपये वापस देत नाही. त्यातले हक्क असतो तो आरबीआयचा, हकदार असते. आरबीआय बायको समजा, आता काय बोलणार? एक लक्षात ठेवण्यासाठी बायको समजा. कॅश, मग पैसे कुठून येतात? मग हे पण आहेत ना, हे जे आहे कॅश, गोल्ड, जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, हे SLR आहेत. हे काय आहेत? CRR आहेत. जे आरबीआय ला कॅश देते ते CRR आहे आणि कॅश, गोल्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज SLR आहे. बाय SLR जे मिळतं, SLR जे होतं त्यातनं टक्केवारी काही मिळते का? तर पैसे काही मिळतात का बँकला? तर यस, मिळतात. कसे मिळतात? कॅश आहे, कॅश कडून पैसे कसं मिळणार? कॅश तर त्यांच्याकडेच राहणार ना. हा भाई, कॅश त्यांच्याकडे राहणार, पण जे सोनं आहे, सोनं जर त्यांनी घेतलं त्या कॅशचं, तर ते महागाई तर वाढत असते, सोनं तर वाढत असतं. तुम्ही पाहत आहात की रेट किती वाढत. वॉर झाल्यानंतर इराण, इराक, अमेरिकाचं सोनं किती महागलं. तशा टाईप ते करून ठेवतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कडून व्याज येत असतं, गव्हर्नमेंट व्याज देणार त्या बँकना, है ना. त्यालाच काय बोलतात? SLR. समजलं? अब तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. पण अजून एक सांगत आहे, हे जे मी 1,00,000 रुपये देत आहे ते दोन टाईपने देऊ शकते. एक म्हणजे डिमांड डिपॉझिट आणि एक म्हणजे दुसरा म्हणजे टाइम डिपॉझिट.
डिमांड डिपॉझिट मध्ये काय होतं, मला जेव्हा पैसे पाहिजेत तेव्हा लगेच बँकने द्यायला पाहिजे, त्या बेसिसवर मी पैसे देणार. आणि टाइम डिपॉझिट मध्ये ठराव असतो, आरडी एफडी असते ना, ते टाइम डिपॉझिट असतात. या दोन्हींना एक मिळून काय म्हणतात, एनडीटीएल म्हणतात. एनडीटीएल. एनडीटीएल काय असते, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी असतात. ठीक आहे, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीचे दोन प्रकार, जे काही दोन टूल असतात ते कोणते कोणते, सीआरआर, एसएलआर. थोडस उलट झालं, म्हणजे सीआरआर एसएलआर च्या अगोदर हे सांगायचं होतं, पण कोई ना, समजलो आप. ठीक आहे, समजलं तुम्हाला इतकं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मला अजून एक लास्ट कन्सेप्ट सांगायचं आहे, ते म्हणजे कमिटी, उर्जित पटेलची कमिटी. यामध्ये काय आहे तर, उर्जित पटेलने 2016 मध्ये कमिटी होती, त्यामध्ये मेंबर्स ऍड करण्यात आले. एक गव्हर्नर असणार बँकेचा, परत एक डेप्युटी गव्हर्नर असणार आणि एक एक्झिक्युटिव्ह असणार. मला आवाज का देत आहेत घरचे. एक्झिक्युटिव्ह असणार, यामध्ये 6 मेंबर असणार अशी कमिटी होती 2016. आणि लक्षात ठेवा, ठीक आहे, रेपो रेट वगैरे ते प्रत्येक 2 महिन्याला भेटणार ही कमिटी. 2 महिन्याला भेटून डिस्कस करणार काय आहे, रेपो रेट वगैरे व्यवस्थित चालू आहे का नाही का, हे सगळं ठरणार. सध्याचे गव्हर्नर कोण आहेत जरा सांगा. सॉरी, कमेंट मध्ये जरा सांगा सध्याचे गव्हर्नर कोण आहेत आरबीआयचे. सांगितलं ना लक्षात राहील तुमच्या, म्हणून सांगा म्हणत आहे, येऊ शकतं एक्झाम मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आता हा प्रश्न मी व्यवस्थित सांगितलेला आहे आणि तुम्हाला समजायला पाहिजे काय होतं ना काय नाही. तर भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे. तर या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे, बऱ्यापैकी सर्व. पोलाद, परत व्यायामशाळा उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन, हे सर्व आहे. ठीक आहे, हा करंट टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी, तर त्यामुळे तेवढं आपण डीप नको जायला. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रातील तूट भरून काढते, त्यामुळे डॅश वाढू शकते, त्यामुळे इन्फ्लेशन वाढू शकते. तर इन्फ्लेशन हा एक मस्त मोठा टॉपिक आहे. रिलेशनशिप नाही नाही, इन्फ्लेशनशिप बद्दल आपण नंतर पाहून घेऊया, कारण मोठासा टॉपिक आहे. जेव्हा आपण इकॉनॉमिक्स करू ना, अजून दुसरा टॉपिक म्हणजे दुसरा PYQ, तेव्हा इन्फ्लेशन मी नक्की घेईन. ठीक आहे, महागाईवरती जर प्रश्न आला तर त्यातनच सुटायला पाहिजे तुमचं, असं घेईन. लेक्चर असं लेट येतं पण ना व्यवस्थित द्यायचं असं माझा विचार असतो, म्हणून लेट येतं. हे बॅलन्स शीट, हा हे एनडीटीएल, टाइम डिमांड लायबिलिटीज, टाइम लायबिलिटीज. ठीक आहे, याला म्हणून काय म्हणतात, एनडीटीएल म्हणतात. एनडीटीएल चा फॉर्म्युला आहे डिमांड लायबिलिटीज प्लस टाइम लायबिलिटीज अदर डिमांड लायबिलिटीज मायनस काय असेट. असेट तर मायनसच असणार. ठीक आहे, सीआरआर आणि एसएलआर चे थोडेसे कन्सेप्ट आहेत इथे, पण ते 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा. काय, एक म्हणजे आरबीआय ला सीआरआर कॅश द्यायला लागते. जेव्हा माझ्याकडून 1 लाख रुपये घेतले, त्यातले काही पैसे आरबीआय ला द्यायला लागते कॅशच्या स्वरूपात. ठीक आहे, तर ते कॅशच्या स्वरूपात देतात, त्यातनं काही मिळतं का, तर नाही, 0% काही मिळतं वापस, काहीच मिळत नाही. तर ते काय आहे, सीआरआर. आणि एसएलआर काय आहे, तर एसएलआर हे स्वतःकडे बँक काय करते, स्वतःकडे पैसे ठेवते, आणि स्वतःकडे पैसे काही कशाच्या स्वरूपात ठेवते, एकतर गोल्ड म्हणजे लिक्विड मध्ये, एकतर गोल्ड मध्ये ठेवणार, कॅश मध्ये पण ठेवणार, आणि दुसरा म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अनुसार ठेवणार. हे लक्षात ठेवा. त्यातनं त्याला काही भेटतं का, तर यस, व्याज मिळू शकतो. ठीक आहे, त्यातनं अजून जास्त पैसे ते कमवू शकतात. या प्रकारे हे बिझनेस चालतो बँकांचा. तर हे थोडेसे आहेत, जर तुम्हाला वाचायचे असतील तर वाचून घ्या, पण इतके इम्पॉर्टंट आहे ते 2. माझ्यामध्ये ते 2 तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे पहा, आरबीआय कडून व्याज 0% मिळतं, बँकेला सरकारी रोख्याच्या माध्यमातून व्याज मिळून देते. थोडेसे शब्द हे व्यवस्थित सांगत नाहीये मी, म्हणजे असं मला वाटतं की इझिली सांगत आहे. तर एक्झाम मध्ये जेव्हा अवघड अवघड शब्द आले तर तेही कन्फ्युज नका होऊ. सरकार म्हणतील, गव्हर्नमेंट म्हणतील, कन्फ्युज नका होऊ. तर प्रश्न योग्य जोड्या जुळवा आहे. बँकिंग नियंत्रण कायदा, A चा 3 येणार. मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार आहेत.
बँकिंग नियंत्रण कायदा केव्हा आला होता? 1949 मध्ये आला होता. 1949 मध्ये. हे पहा, बँकिंग नियंत्रण कायदा 1949 मध्ये आला. बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? 1969 मध्ये झाले बँक राष्ट्रीयकरण. बीचा एक येणार. कशासाठी झाले होते राष्ट्रीयकरण? तर सामाजिक उद्देश होता म्हणून झाले होते. ठीक आहे. मध्यवर्ती बँकांचे नियमांचे अधिकार, बँकिंग नियंत्रण कायदा. इरेज करें एक सेकंड. हे पेन यूज करें. 1/3, 2/1. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका 12 झाल्या. ठीक आहे. किती होत्या अगोदर? 27 होत्या, आता 12 झालेल्या आहेत 2025 पासून. शाखा विस्तार, ठेवींचे अधिक संकलन. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट केव्हा आलेला आहे? 1949 मध्ये. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. तर किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि केव्हा झाले? 1969 मध्ये झाले होते 14 बँकांचे राष्ट्रीयकरण. त्याच्यासोबतच 1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. परत यामध्ये आर्टिकल 5 चा बँकिंग डेफिनेशन, आर्टिकल 11 किमान भांडवल अँड राखीव निधी, आर्टिकल 22 RBI gives license to the other banks and आर्टिकल 23 न्यू ब्रांच लायसन्स. हे कशामुळे सांगत आहे? येऊ शकतं प्रश्नामध्ये. डायरेक्टली पाठ ठेवा. हे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनचे आहेत का? तर नाही, त्यांच्या ऍक्ट नुसार आहेत त्या आर्टिकल. हे मनानेही काही विचार करू नका तुम्ही. अजून एक लाईन लक्षात ठेवा जी की 2025-26 साठी इम्पॉर्टंट आहे. SBI, HDFC, ICI आर द DSIBs, डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स टू बिग टू फेल बँक्स आहेत ते. हे 3 बँक जे आहेत ना, SBI, HDFC, ICICI, तर जर सपोज यांच्यामध्ये काही घोळ झाला, समजा थोडासा कमी जास्त काही झालं ना, तर पूर्ण भारतामध्ये हलचल होऊ शकते, म्हणजे पैशाची परेशानी उठून जाऊ शकते. हे आहे यामध्ये. ठीक आहे. तर SBI, HDFC, ICI हे 3 लक्षात ठेवा. ते एखादी ऑड मॅन आउट म्हणून चौथी कुठली तरी प्रश्नात पंजाब बँक देतील तर मग कन्फ्युज होऊन जाईल. ठीक आहे, बस हे एक लक्षात ठेवा. पब्लिक सेक्टर बँक ओल्ड किती होत्या? 27, आता किती झाल्या? 12 झालेल्या आहेत. नेक्स्ट वरती जाऊया. 19 जुलै 1970 रोजी किती खासगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. ठीक आहे. तेव्हा PM कोण होते? तर PM होते इंदिरा गांधीजी. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. कोणती कमिटी होती जरा सांगा बरं. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्य हिस्सा किती? तर हा पण करंटचा क्वेश्चन आहे. तर 19% एवढा हिस्सा. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. तर हे दोन्ही योग्य आहेत. एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. तर ही जी संस्था आहे ना, एम कशाच्या अंतर्गत येते? नीती आयोग. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? PM असतात. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर मोदीजी आहेत. नीती आयोग केव्हा स्थापन झाले होते? 1 जानेवारी 2015 मध्ये स्थापन झाले होते. दुसरा म्हणजे आत्ताचे CEO कोण आहेत? आता सध्या रिक्रेट झाले आहेत फेब्रुवारी मध्ये, आय थिंक सो. तर CEO आहेत निधी छिब्बरजी. निधी छिब्बर. ठीक आहे, IAS होत्या या 1994च्या IAS होत्या, पण आता ते ऍज अ CEO आहेत. हा, असे तुम्हाला संस्था मिळू शकतात जर तुम्ही IAS वगैरे झालात ना, किंवा तुम्ही क्लास 1 वाली पोस्ट काढलात, तर तुम्हाला आयोगामध्ये एखाद्या संस्थेमध्ये स्वतःच CEO वगैरे मिळते. ती भारी ना. असो, तर हे दोन्ही योग्य आहेत. जोड्या जुळवायच्या आहेत. कलम 112 कोण आहे? 112 आहे एक वार्षिक वित्तीय माहितीवीर. यांनी 2 दिलेले आहेत एका ऑप्शन मध्ये. 151 मध्ये 2 आहे लेखा अहवाल. 267 मध्ये काय येणार? कन्सिस्टन्सी फंड येणार. 267 हे येणार कॉन्टिंजन्सी फंड येणार. आणि 280 मध्ये वित्त आयोग येणार. अजून काही पहा. 110 जे आहे मॉनिटरी बिल्स येणार 110 मध्ये.
बजेटचा टॉपिक आहे, नंतर घेऊया बजेटचा टॉपिक. जसं की त्यांनी कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या संविधानामधले आर्टिकल दिलेले आहेत ना, हे 4 आर्टिकल, हे पण आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. डीपीएसपी, तर डीपीएसपी मी शिकवलेलं आहे, तिथे जाऊन पहा. एकाचं सांगेन मी 39चं, ते म्हणजे एलडीसी गोज टू पीएचसी. एलडीसी गोज टू पीएचसी एक ट्रिक आहे. लाईव्हलीहूड डिस्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन पे हेल्थ चिल्ड्रन, हे आर्टिकल नंबर 39 मध्ये, जे की इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे ते. ओके, तर हे एक्झाम मध्ये नेक्स्ट टाइम विचारू शकतात, शक्यता जास्त आहे, त्यामुळे सांगितलं आहे, करून घ्या एवढं. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य कर देय क्षमता तत्वाची आहेत. तर उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींचा अधिकार आयकर भरावा, अधिक आयकर भरावा, तर योग्य आहे. म्हणजे असं मान्य असतं की जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांनी जरा जास्त टॅक्स भरला पाहिजे, असं म्हणणं आहे. यस, काय हरकत आहे, टॅक्स भरला तर काय प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे पैसे खूप आहेत, तुम्ही जास्त पैसे भरा. तुम्हाला इक्वेलिटी कसं मिडल क्लास किंवा पुअर क्लास मध्ये इक्वालिटी कसं मानली जाईल, है ना. तर हे योग्य आहे. कमी उत्पन्न मिळणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते, म्हणजे पूर्णपणे सूट नाही, काही सूट देणे आहे इथे. ठीक आहे, तर इथे दोन्ही योग्य आहेत. पहा, इथे मी ना आर्टिकल 39, 41 आणि 43 दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदा, किंवा स्क्रीनशॉट काढून एकदा वाचा, तुमच्या कामी. तर इथे मी फक्त एकच टॉपिक घेतला आहे, ते म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचा. तर ते इम्पॉर्टंट होता म्हणून घेतलेला आहे. आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे कुठला, हे इन्फ्लेशन वाला घ्यायचा आहे, महागाई वाला. तर कसं वाटलं तुम्हाला लेक्चर, कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा. डिप्रेशन, रिसेशन आपण नंतर पाहून घेऊया. आवडलं असेल तर शेअर पण करत चला, हेल्प होऊन जाईल कोणालाही. ठीक आहे, आणि काही कमी जास्त झालं किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता, मी तुम्हाला नक्कीच सांगेन. ठीक आहे, चला मी इथे सेशन एंड करत आहे, लेक्चरला एंड करत आहे. भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. जय हिंद.